हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं माझ्या या माय होमली वाईब्स पूजा या युट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक हेल्दी रेसिपी. इथे मी कोहळा घेतलाय. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोहळ्याचा ज्यूस. कोहळा खरं तर खूप जास्त औषधी मानला जातो. याच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसंच पचन शक्ती सुद्धा सुधारते. आणि ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी सुद्धा हा कोहळ्याचा ज्यूस प्यायला सुरुवात करा. तुमचं वजन नक्की कमी होईल. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोहळा घेतलाय. आता हा कोहळा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि एक साधारणपणे मी अर्धा कोहळा घेणार आहे. अर्ध्या कोहळ्यामध्ये साधारणपणे एक 3 ते 4 ग्लास ज्यूस होतो. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता काय करायचं, हा कोहळा स्वच्छ धुवायचा, पुसायचा आणि याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आणि जो आतमधला गर आहे त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, मी कोहळ्याचे छान असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. या पद्धतीने असे काप करून घ्यायचे याचे आणि हा आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, मी कोहळा छान मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर कोहळा बारीक करताना फक्त गरच पहिल्यांदा बारीक करून घ्यायचा आहे आणि वरून नंतर पाणी टाकायचं आहे. आता मी इथे 1 ग्लास साधारणपणे पाणी टाकलंय याच्यामध्ये. सो चला आता आपण हे गाळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे पातेलं घेतलंय आणि अशी वरती चाळण ठेवलीये आणि आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचंय. याच्यातलं पूर्ण गर साईडला राहायला पाहिजे. हे गाळायला थोडासा वेळ लागतो आणि हे राहिलेला जो चोथा आहे हा आपल्याला टाकून द्यायचा नाहीये. याच्यापासून काय बनवता येईल हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेल. चला मग आपण हे असं छान गाळून घेऊयात. तर मी हे बारीक करताना याच्यामध्ये साखर घातली नव्हती, कारण की मी हा ज्यूस गोड बनवत नाहीये. कोहळा तसा चवीला थोडासा तुरट असतो, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ज्यूस पिते. जर तुम्हाला गोड ज्यूस प्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता. तर हे असं आपल्याला छान गाळून घ्यायचं याच्यातलं पाणी आणि या चोथ्यापासून पण एक छान रेसिपी अगदी झटपट तयार होते, म्हणजे आपला कोहळा अजिबात वाया जात नाही. त्या चोथ्याचं काय करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगेल. तर असं पूर्ण याच्यातलं पाणी निघालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं साधारणपणे 1 ग्लास भर पाणी टाकलंय. आता हे पाणी मी पुन्हा याच्यात टाकते. याच्याने काय होतं, या चोथ्यातला पण जो स्वाद असतो कोहळ्याचा तो पूर्णपणे उतरला जातो ज्यूस मध्ये. सो मी इथे अजून 1 ग्लास पाणी टाकलंय. आता 2 ग्लास पाणी झालंय. अजून 1 ग्लास पाणी आपल्याला याच्यात टाकायचंय. तर मी इथे अजून थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये. याच्याने काय होईल की जो स्वाद आहे कोहळ्याचा तो पूर्णपणे उतरला जाईल ज्यूस मध्ये. सो आता मी जवळपास याच्यात 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 3 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे अर्ध्या कोहळ्यासाठी. तर हे छान गाळून झालं की फक्त वरती असा हा चोथा राहतो. तर आता काय करायचं, हे साईडला असं आपली चाळणी जी आहे ती साईडला ठेवून द्यायची आणि हा जो आपला ज्यूस तयार झालेला आहे याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते. साधारणपणे एक अर्धा चमचा मीठ टाकते मी याच्यामध्ये. याच्याने काय होतं, आपल्या ज्यूसला खूप छान चव येते. त्याच्यामुळे मी साधारणपणे अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान हलवून घ्यायचंय. आता हे मी छान हलवून घेतेय. याच्याने काय होतं, आपलं मीठ छान मिक्स होईल या ज्यूस मध्ये. तर असा आपला हा ज्यूस, हेल्दी ज्यूस तयार झालेला आहे आणि चवीला खूप छान लागतो. जसं आवळा लागतो ना चवीला, तसंच कोहळाही लागतो. चवीला तितकाच छान लागतो आणि पौष्टिक सुद्धा आहे. आता चला मी हे ग्लास मध्ये काढून घेते. असा आपला कोहळ्याचा ज्यूस इथे तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी अशा हेल्दी रेसिपीज घेऊन येते त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर भेटूयात नव्या ब्लॉग मध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.